नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा शौकेटेक या यूट्यूब चॅनेलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं मतदार यादी म्हणजेच इलेक्शन लिस्ट आपल्या घर बसल्या आपल्या मोबाईलमधून तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता, याची आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये नेमकं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या गावातील किंवा तुमच्या शहराचे तुम्ही इलेक्शन लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल, याची आपण प्रोसेस या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। या ठिकाणी मतदार यादी PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचंय। या पोर्टलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता किंवा या ठिकाणी बघा eci.gov.in या पोर्टलवरती यायचंय तुम्हाला। या पोर्टलवरती आल्यानंतर आता या ठिकाणी बघा कोणत्या स्टेटचं तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायचंय, कोणत्या स्टेटचं म्हणा किंवा कोणत्या राज्याचे किंवा कोणत्या जिल्ह्यातील जे कोणतं लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायचंय, सर्च युअर नेम इन PDF e-roll यावरती यायचंय। इथून कोणतीही म्हणजे कोणत्याही वोटरचे जर लिस्टमध्ये डिटेल्स बघायचे असल्यास त्यांचं इपिक नंबर, त्यांचं स्टेट आणि कॅप्चा टाकून तुम्ही या ठिकाणी त्या वोटर आयडीचे डिटेल्स काय असतील, ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत किंवा कोणत्या ॲड्रेस काय आहे, हे सगळे डिटेल्स इथून तपासू शकता तुम्ही। त्यानंतर तुम्हाला कोणत्या स्टेटचं या ठिकाणी इलेक्शन लिस्ट डाउनलोड करायचंय, ते सर्वप्रथम तुम्हाला हे स्टेट सिलेक्ट करायचंय। जसे की एखादा आपण कोणतं तरी एक स्टेट सिलेक्ट करायचं, तुम्हाला ज्या कोणत्या स्टेटचं, ज्या कोणत्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या गल्लीचे तुम्हाला इलेक्शन लिस्ट डाउनलोड करायची आहे, मतदार यादी, ते स्टेट तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचंय। त्यानंतर जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचंय। त्यानंतर तुमची असेंब्ली जे असेल ते असेंब्ली या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर शोचा जे बटन दिलाय यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी एक लिंक दिला जाईल, ज्या लिंकच्या कॉलममध्ये तुम्हाला डाउनलोडचा बटन दिला जाईल। तुम्ही कोणत्या पोलिंग स्टेशनचे म्हणजे तुमच्या गावाचे नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचे किंवा जे कोणते तुम्ही असेंब्लीमध्ये जेवढे काही गावं असतील त्यांचे पार्ट नेम नुसार किंवा असेंब्ली नंबर नुसार तुम्हाला ज्या कोणत्या पोलिंग स्टेशनचे तुम्हाला इलेक्शन लिस्ट म्हणजे मतदार यादी डाउनलोड करायची, त्याच्या समोरच्या डाउनलोडच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं करताच तुमच्या समोर जे असेल एक कॅप्चा या ठिकाणी जनरेट होईल, जे की तुम्हाला कॅप्चा या ठिकाणी टाकायचंय। कॅप्चा टाकल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचंय। हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी एक PDF मध्ये या ठिकाणी इलेक्शन लिस्ट डाउनलोड होईल। ते डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी बघा जे कोणते लिस्ट आहे ते लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर येईल। त्यामध्ये टोटल किती मतदार आहेत ते सगळे डिटेल्स फर्स्ट पेज मध्ये अवेलेबल राहतील। त्यानंतर खाली या ठिकाणी तुमचे जे काही असे इन्फॉर्मेशन आहे, जसे की या ठिकाणी त्यांचा नंबर काय असेल किंवा युनिक फोटो किंवा वोटर आयडीचं जे काही आयडेंटिटी नंबर असेल, आयडेंटिटीचा जे काही नंबर असेल, पहिचानपत्र, त्यांचं वय, त्यांचं फोटो आणि त्यांचं जेंडर आणि त्यांचं पूर्ण नाव, फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम मध्ये सरनेम, जे की अशा पद्धतीने तुम्ही याचा PDF जे असेल तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही तुमचं इलेक्शन कार्ड म्हणजे इलेक्शन लिस्ट जे असेल मतदार यादी, ते तुम्ही सहज तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता। या मतदार यादीमध्ये डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही समस्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।